गायीन अखंड, हरी तुझे नाम गायीन अखंड, यावीन पाखंड नेने काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई. तुका म्हणे आता देई संत संग, तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग जडो मना, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई. यौंत प्रविश ममवाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदोणी श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. हरी तुझे नाम गायीना खंड, यावीन पाखंड नेने काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई. भगवान पांडुरंगाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, उपस्थित सर्व जळगावकर मंडळी आणि संतजनांना प्रिय असलेल्या मुक्ताई देवस्थान परिसरातील सर्व भाविकांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला पवित्र अशा तीर्थक्षेत्रीचा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. तुकोबरायांच्या सानिध्यात आपण सर्व मंडळी आलेली आहात. सप्ताहातला आजचा जागराचा दिवस आहे. उद्या काल्याचा प्रसाद आपल्याला मिळणारच आहे. एवढ्या थंडीतही आपण एवढ्या लांबून इथे येत आहे आणि नाम सप्ताहाचं आयोजन करता. प्रथमतः शेवट राहून जातं, म्हणून प्रथमतः या सप्ताहासाठी तन मन धनाने योगदान देणाऱ्या सर्व भाविक जनांच्या चरणाशी नतमस्तक होतो. भाविक विश्वास, भाविक विश्वास, भाविक विश्वासी, भाविक विश्वास. तुका म्हणे नमन त्यासी, 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 तुका म्हणे नमन त्यासी. भाविक विश्वासी,
तुका म्हणे नमन त्यासी. तुम्ही सर्व मंडळी जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात आहात. असं म्हणतात, देवाकडे गेलं की देवाला आवडतं, देवाकडे गेल्यानंतर देवाला आवडतं. पण याच्याही पुढचं वाक्य बोलतो, साधू संतांकडे गेलं ना तर देवाला अत्यंत आवडतं. लक्षात ठेवा, देवाच्या आवडीचा विषय भगवान परमात्म्याला अर्जुनाने विचारलं होता की देवा तुम्हाला काय आवडतं बरं. विचारलं पाहिजे. कधी कधी आपण माणसांना विचारतो, संतांना आणि देवाला कधी विचारलं नाही तुम्हाला काय आवडतं. भगवंताने सांगितलं काही नाही, माझ्याकडे कमी आला तरी चालेल, पण माझ्या संतांच्या गावाला जा, माझ्या संतांची कथा कर, माझ्या संतांचं चरित्र गा, मला ते आवडतं. मज तेही प्राणा परवते, आवडते हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. इतरांचं कोणाचं नाव घेण्यापेक्षा, इतरांचं गुणगान कीर्ती गाण्यापेक्षा, उगच कीर्तनातून कुणाची स्तुती करण्यापेक्षा, करायचं झालं तर संतांची आणि देवाची स्तुती करावी. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. आणि सांगायचीच झाली कीर्ती तर संतांची सांगावी. काय माझ्या तुकोबरांची कीर्ती, आपण काय वर्णन करावं महाराज. तुकोबरांनी एकेकाळी संतांकडे पाहून म्हणावं, काय मी पतित कीर्तिवान. आज त्याच तुकोबरांच्या समोर आपण बसून म्हणावं, काय मी पतित कीर्तिवान. आमच्या सारख्याने काय तुमची कीर्ती वर्णन करावी. कथा कीर्तन खूप करावी वाटतात लोकाला, आणि लोक करतातही, नाही असं नाही. पण त्या कथा कीर्तनाला अलीकडच्या काळात अर्थ राहिला नाही. म्हणून आम्ही फार थोड्या ठिकाणी जातो, फार थोड्या ठिकाणी फार थोडं बोलतो, थोडंफार तरी बोलतो. तुम्ही सर्व मंडळी आलात, मला असं वाटतं की खरंच काय बोलावं. मी महाराजांना म्हटलं, ते म्हटलं एक जागा अशी वाटतेय की तिथं महाराज जरा संशय येतात का नाही. म्हटलं आम्ही आहेच, कारण आम्ही काय पैशावाले महाराज नाहीये. महाराज माझ्या आजोबांनी 16 वर्ष इथं सेवा केलेली भंडाऱ्यावरती, आणि माझ्या आजोबांची पणजी ही भागीरथीबाईच्या कुळातली होती, गोदाबाई गाडे. त्याच्यामुळे एक संतांची परंपरा माझ्या घराला असल्यामुळं तुकोबरांची सेवा आनंदाने करावी वाटते मला. माझ्या आयुष्यात मी कोणत्या गावाला कोणत्या संतांच्या ठिकाणी सेवा मिळावी अशी अपेक्षा केली नाही, पण तुकोबरांचं जागा मिळलं की भरून काढायची मला. त्याचं कारण सांगतो. तुम्ही गाथा पारायण केलं, लक्षात घ्या. आज तुम्ही सगळी भाग्यवान मंडळी आहात. मी का भाग्यवान म्हणतो माहिती आहे तुम्हाला. इकडे येण्यासाठी कुणीतरी या सप्ताहाचं आयोजन नियोजन चिंतन केलेलं आहे ना. आपलं नाव सप्ताहाचं आयोजन करणाऱ्याचं नाव तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, देवाने घेऊन ठेवलं, लिहून ठेवलं. लक्षात ठेवा, करोनी चिंतन करावे आणि का तो या झाला लोकांना नाव जगी. आपल्याला वाटतं मंडळी आपल्याला मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, आपली कीर्ती व्हावी, आपलं कोणी कौतुक गावं. पण कोणाच्या मुखातून आपलं कौतुक करून घेता, कोणाच्या मुखातून आपली कीर्ती करून घेता. बरं वाटतं लोकांनी चांगलं म्हटलेलं, कीर्ती परावी या मुखे रुचिकर, तुकोबराय म्हणतात. दुसऱ्याच्या मुखातून आपली कीर्ती ऐकणं फार बरं वाटतं महाराज. जेवायला नसलं तरी चालतं. काही काही माणसं अशी आहेत, त्यांना जेवायला नाही दिलं तरी चालतं, पण त्यांचं माईकवर नाव घेतलं पाहिजे, बस पोट भरतं, ते सुखाने झोपतंय. आणि याच्या पुढे सांगू, पंचपक्वान्नाची पंगत वाढलेली असू द्या, पण त्याला जेवायला बसवा, त्याला ते गोड लागत नाही. ते म्हणतो माझं नाव घेतलं नाही त्याच्यामुळं बरं नाही महाराज, झोप येत नाही. तुम्हाला सांगू, तुकोबराय म्हणतात, तुम्ही जे आलात इथं त्याच्याविषयी बोलतो जरा. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणवे ते वर्म बहुपुण्य. तुम्हाला पुण्य करायला अनेक ठिकाणं आहेत, लक्षात ठेवा. अनेक जागा आहेत पुण्य करण्याकरता, अनेक तीर्थक्षेत्र अनेक आहेत.
पण या तीर्थातलं येऊन पुण्य केलेलं सगळ्या तीर्थांपेक्षा अधिक आहे. म्हणून तिथं बहु हा शब्द घातला. जाणवे ते वर्म बहु पुण्य. बहु म्हणजे अधिक, खूप. का बरं इथं अधिक पुण्य म्हटलं जातं? कारण इतर तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय काय करायला मिळतं? काही ठिकाणी फक्त दर्शन घेता येतं, काही ठिकाणी स्नान करता येतं, काही ठिकाणी प्रदक्षिणा करता येतात. अनेक तीर्थ आहेत, अनेक तीर्थ आहेत. पण हे एकमेव तीर्थ असं आहे, इथं येऊन माझ्या पांडुरंगाचं गुणगान करता येतं, माझ्या संतांचं चरित्र ऐकता येतं, सगळं ऐकतं. आणि दुसरी गोष्ट, इतर ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात तर एकटे जाता, पुण्य करायला गेलात तर एकटा जातो, दानधर्म करतो. पण माझे तुकोबाराय म्हणतात, बहुबरी आयशी भाविकाची जोडीन, काळ नाही घडी जातो वाया. आपला वेळ वाया जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला फिरायला जायचं ना, मी म्हणत नाही सप्ताला जायचं, फिरायला जायचं म्हणून सप्ताला येत जा. सप्ताला यायचं म्हणून फिरू नका, पण असं करा, फिरायला जायचंय ना कुठंतरी, चला सप्ताला. याचं कारण आहे, काळ नाही घडी जात वाया, एक क्षण सुद्धा तुमचा वाया जात नाही. आणि असं जे कोणी करतात ना, असं नियोजन करतात, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन संतांचं चरित्र असेल, भगवंताची भक्ती, भजन, पूजन, कीर्तन, पारायण करत असाल तर तुकाराम महाराज म्हणतात, मला दुसऱ्याच्या पाया पडावं वाटत नाही, तुमच्या पाया पडतो बाबा. हो, कारण या जगात सर्वात मोठा उपकार तुम्ही लोक करता, स्वतः चांगलं चिंतन करता, लोकांकडून चिंतन करून घेता. म्हणून तुकोबारांची भाषा आहे, तुका म्हणे ऐसे परोपकार, तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी, तुका म्हणे ऐसे परोपकारी. वरी डोई माझ्या, वरी डोई माझ्या, त्यांच्या पायावरी डोई माझ्या. तुकोबाराय म्हणतात, आईसे परोपकारी. खूप दिवसांनी भेट झाली मला. तुका म्हणे आईसे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझ्या. तुम्हाला जर पाया पडायचं झालं ना, जो आपल्याकडून भजन करून घेतो त्याच्या पाया पडत चला, जो आपल्याकडून पारायण करून घेतो त्याच्या पाया पडत चला, जो आपल्याला सप्ताला नेतो, कथा कीर्तनाला नेतो त्याच्या पाया पडत चला. मी फक्त पाया पडत चला एवढं म्हटलंय. तुकाराम महाराज तर म्हणतात, त्यांच्या मोचे वाईन, त्यांच्या चपला आपण वागवाव्यात. का? असा उपकार या जगात कोणी करणार नाही. म्हणून प्रथमतः तुम्ही हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवलाय सप्ताहाचा, या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा तुमच्या चरणी दंडवत आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी मागणी केलेली आहे. खरं पाहिलं तर मागणी आपण देवाकडे काय करावी, काय मागावं? तुकाराम महाराज म्हणतात, काय मागावे कोणाशी? ज्याला मागायचं तोच आमच्या जवळ आहे. काय मागायचं? देव सारखाच आपल्या जवळ आहे, पण जवळ असूनही आपल्याला कळत नाही किंवा भेटत नाही, म्हणून ते याचना करावी लागते, जरा मागावी लागतं, मागावं लागतं. काय मागितलं तुकोबारांनी? काही नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात, देवा अखंडपणे मी तुमचं नामस्मरण करील, काया वाचा मनाने मला एवढंच तुम्ही द्या की मी तुमचं सतत नामस्मरण करावं. कारण अनेक साधनं पाहिली, पण मी अंती विचार केला की एकाच साधनावरती मी विश्वास ठेवला, आणि ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि ते अखंडपणे माझा विश्वास त्या नामावर आहे. बस आता एवढंच दे, काया वाचा मनाने तुझं नामस्मरण चालू राहिलं पाहिजे. आणि हे नामस्मरण करता करता मला चांगल्याची संगत घडू दे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आता देई संत संग, आणि तुझे नामी रंग जडो मना. नुसतं नामस्मरण करणं वेगळं, नामात रंगून जाणं वेगळं. तुकाराम महाराजांची भाषा आहे, माणसाने नामात रंगावं, पण कोणत्या अंगाने रंगावं? सर्वांगाने रंगावं. रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. हीच ती भूमी आहे की जिथं तुकाराम महाराज सर्वांगाने रंगून गेले होते. काय नामाचा रंग असेल?
काय अवस्था असेल तुकोबरायांची. त्या अवस्थेचा आनंद कधीच संपू नये असं तुकोबराला वाटलं, म्हणून आजच्या अभंगातून ही मागणी केलेली आहे. भगवंता, अखंडपणे मी तुमचं नाम गाईल, तुमच्या नामात माझं मन रंगून जाऊ द्या, संतांचा संग माझ्या जीवनात भेटू द्या, याच्या पलीकडे मला काही मागायचं नाही. बस ही मागणी या अभंगातून केलेली आहे. आज परमार्थ खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना दिसतात लोक, नाही असं नाही. पूर्वीच्या काळी कुठंतरी कधीतरी मंदिरामध्ये एकादशीला कीर्तन व्हायची. आता अलीकडच्या काळात बैल मिली तरी कीर्तन व्हायला. कीर्तन बैलासाठी, प्रवचन बैलासाठी, देवासाठी भजन नाही, देवासाठी कीर्तन नाही, कथा नाही. कुणी मरू द्या महाराज. म्हणजे इतका दर्जा आपण खाली आणून ठेवला कथा कीर्तनाचा. असा विचार करायचा, असं कीर्तन आणि अशी कथा माझ्या पांडुरंगाला आवडत असेल काय? किंवा तुकोबरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर देवाचे म्हणून देवी अनादर. आपण कोणाचे? ज्या नामदेव महाराजांनी तुम्ही आम्हाला सांगायचं आम्ही दैवाचे, दैवाचे दास पंढरीरायाचे. मग आपण ज्याचे सेवक आहोत त्याच्याच पुढे सेवा करायला पाहिजे ना. नाहीये. आज कोणाचेही दास व्हायला लागले तर कुठेही सेवा करायला लागलेत लोक. कुठेही सेवा, नुसतं तोंड वासूनच बसलेले आहेत. कुठं सेवा मिळते? आलोच, काय सेवा करा. बस तुकाराम महाराज म्हणतात, मी फक्त त्याचंच देणं लागतो जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. मी कुणाचंही गुणगान करणार नाही. मी पहिलं सांगून गेलो, माझ्या आजोबांनी 16 वर्ष इथं सेवा केली. कुठली अपेक्षा नाही. ती जुनी माणसं खरंच चांगली होती. आमचं भाग्य आहे, अशांच्या कुळात आमचा जन्म आहे. सगळे जेवल्यानंतर जेवायचे. आता राहिलं नाही. ती पूर्वीचा आहाळ होता, ते बांधकाम नव्हतं त्यावेळेला. मी खूप लहान होतो, 5-6 वर्ष वय असेल माझं दशमीला. हो, कौलारू. आणि काय सुंदर मंदिर. ज्या वेळेला मंदिर पाडलं ना, त्यावेळेला शिरूर तालुक्यातला एक साळूभाऊ निचित म्हणून एक व्यक्ती होती. ती मला भेटली. मी डोंगरावर आलो होतो त्यावेळेला. ती मला भेटली ना, आमची वारीमध्ये गाठ झाली होती. मला भेटल्यावर गळ्यात पडून रडायला लागली. म्हणलं का रडता राव? म्हटले मंदिर का पाडलं. त्याला माहिती नव्हतं मंदिर का पाडलं म्हणून रडत होता. मी त्याला सांगितलं, म्हटलं एक दिवस असा येईल याच्याही पेक्षा सुंदर मंदिर. त्याने त्याची भावना सांगितली, पहा याच्यापेक्षा सुंदर मंदिर नको आम्हाला. त्या भिंतीतला जो विठ्ठलनाद होता, त्या कौलातला जो आवाज होता, त्या मंदिरातली ऊब होती, ती ह्या मंदिरात मिळणार नाही. काय त्याची भाषा असेल? म्हणजे असं नाहीये की हे मंदिर चुकीचं आहे, पण माणसांच्या भावना आहेत ना, त्या माणसाला संसारातून उदास करतात. म्हणजे जशी गवळणींची अवस्था होते ना, उदास त्या सुना गवळीच्या मने हरिरूपी गुंतल्या वासना, तशी तुकोबरांच्या रूपात, तुकोबरांच्या मंदिरात, तुकोबरांच्या भूमीत काही माणसांच्या वासना अशा रुतलेल्या आहेत. हे का सांगतो मी? की माणसाचं जीवन हे साधनेत गेलं पाहिजे. आज अनेक ठिकाणी कथा कीर्तन होतात, पावलं पावलाला आपल्याला कथा कीर्तन ऐकायला मिळतात. पण मला असा पडलेला प्रश्न आहे, माझा तुम्हाला प्रश्न नाही. कारण कर्माच्या बाबतीत, साधनेच्या बाबतीत, प्रत्येक बाबतीत जीव स्वतंत्र आहे. मी का तुम्हाला सांगावं असं केलं पाहिजे? इथं तुकोबरायचं ज्ञानोबरायचं कोणी ऐकत नाही, मग आपलं कोण ऐकणार आहे? पण कुठंतरी मनाला थोडंसं टोचतं आणि मनाला जाणीव होते की अरे खरंच, जर तुकोबरायांचं मत, ज्ञानोबरायांचं मत असं आहे, तर मग आपण तसं का साधना करू नये? तशी साधना का करू नये? प्रत्येक माणसाने वयाचा काही काळ, कोणी 5 वर्ष, 10 वर्ष, 20, 25, 30 वर्ष म्हणा, या परमार्थामध्ये व्यतीत केलेला आहे, घालवलेला आहे.
मग त्या काळामध्ये मग अनेक संत महात्म्यांची साधू पुरुषांची कथा कीर्तन प्रवचन आपण ऐकत आलेली मंडळी आहोत. पण नेमका याचा हेतू काय आहे बरं? कशासाठी कथा कीर्तन आपण ऐकतोय? कशासाठी चाललं हे? याचं एकमेव कारण आहे की माणसाने आपल्या मनाला त्या कथा कीर्तनातून बोध घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपली साधना निवडायची. दुसरं काय? याच्या पलीकडे जाऊन काय करायचंय? काय करायचं? जवळजवळ 90% कथा कीर्तनकार आता असे तयार व्हायला लागले. इथून मागची नाही पिढी, पण आता तयार व्हायला लागलेले पाहतोय मला. 100 मुलं उड्या मारतात हरिपाठात, काय गातात, काय करतात. पण त्यांना जर विचारलं ना कसं काय, ते म्हटले काय नाही, तुमच्याकडे आल्टो आहे, आम्ही फॉर्च्युनर घेऊन फिरणार. म्हणजे त्यांना काय पाहिजे? पण असं कोणी म्हटलंय का की कथा कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून आम्ही आमच्या जीवनात एखादी साधना अंगीकारणार आहे, स्वीकारणार आहे, असं कोणी पाहायला मिळालं का? किंवा 25 वर्ष किंवा 12 वर्ष कीर्तन ऐकलीये, कथा ऐकलीये आणि मग त्याने ठरवलं नाही आपल्याला तपस्वी व्हायचं, तपश्चर्या करायची, बस सोडून द्यायचं सगळं, मला तप करायचं, असं कोणी भेटला पाहिजे? नाही नाही, मला फक्त ध्यान करायचं, बस दुसरं काहीच करायचं नाही, मला यज्ञ करायचे, मला दान धर्मच करत राहायचं, याच्याही पलीकडे जाऊन मला पुण्य आणि परोपकार करायचा आहे, सर्वसामान्य जीवाला मला मदत करायची, सहकार्य करायचं, हे मी गाथेतून शिकलो, असं म्हणणारा माणूस पाहिजे. मला एक त्यातलं काहीतरी निवडायचंय आणि त्याच पद्धतीने आचरण करायचंय की जेणेकरून मी माझ्या इच्छित फलापर्यंत पोहोचू शकतो. नाही, मला काय वाटतं माहितीये, एखादा दान धर्म करणारा वाटलं की असं वाटतं आपणही दान धर्म करावा. एखादा तपश्चर्येला बसलायला दिसला झाडाखाली की आपल्याला असं वाटतं जरा बसावं बरं का आपण. पण आपलं बसणं किती घड्याळाकडे पाहून बसणं असतंय. बस 5 मिनिटं बसला की दुसऱ्याला हात लावतो, चला आपलं उठा, त्याला बसू द्या. म्हणजे आपण अशी वैयक्तिक साधना काय निवडलेली आहे परमार्थाची, जेणेकरून जेणे पावी जे उद्धार, आपला उद्धार होईल, असं काय निवडलंय आपण? काय निवडलंय? तर याचं उत्तर बहुतांशी असं येतं, काय नाही महाराज, आपलं बरं वाटतं कथा कीर्तनात गेल्यावर, एवढं, दुसरं काय. इकडं तिकडं बसण्यापेक्षा कीर्तनात येऊन बसावं. म्हणजे इकडं तिकडं बसायला तुमची तयारी नाही म्हणून इथे येऊन बसतात, दुसरं काय करतोय आपण? नुसतं बसणं कामाचं नाही, मग कथा कीर्तनात असणं कामाचं आहे. आम्ही नुसतं बसतोय महाराज, पण आहे असा विषय नाहीये. मग आमचं असणं काय आहे कथा कीर्तनातलं? आम्ही निवडलं पाहिजे. लक्षात घ्या, आमच्या आयुष्यात एक साधना निवडली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही या भूमीत आलेला आहात, तुकोबारायांनी निवडलं. आणि म्हणून आज लक्षात घ्या, इथं तुकाराम महाराज जे बसलेले आहेत, हे स्थान इतकं पवित्र आहे. तुम्ही इथला दगड घरी घेऊन गेलात ना, दगड, तर तोही सोन्या इतका तोला मोलाचा आहे. मी पहिल्यांदा मला जाण्याचा योग आला आमच्या शेगावला, काय त्या गावाचं नाव, गड असं काहीतरी नाव आहे, नाही भगवानगड नाही, शेगावच्या जवळ विरा काहीतरी असंच आहे, त्यांच्या गावाला गेलो, वैरागड, हा वैरागड, तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर ज्याच्या घरी गेलो त्याच्या देवघरात मला एक दगड दिसला. म्हटलं हे काय? म्हटलं दगड कशासाठी? काय महाराज म्हटले, हे दगड नाहीये, मग हे तुकोबारायच्या डोंगरावरचा उचलून आणलेला खडा आहे. आणि कशासाठी ठेवलं? म्हटलं हे रोज आम्हाला डोंगराची पूजा घडावी म्हणून. काय भावना आहेत लक्षात घ्या, काय भावना आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की हे ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा उद्या जाताना एक एक दगड का पूजू नये, न्यायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, इथून मी महाराजांना सांगितलं, मी कीर्तन करण्यासाठी नाही आलो, मी कीर्तन कधीच करत नाही, मी संवाद आपलं तुकोबारायांच्या, जसं एखादं लेकरू आईच्या जवळ खेळत असतं ना, तसं तुकोबारायांच्या गातेजवळ बसून खेळण्याचा प्रकार आहे हा, बाकी काही नाही.
आपलं कौतुक आपण करायचं, लोकांनी चांगलं म्हणू न म्हणू आपण जसं लहान लेकरू आपल्या मस्तीत राहतं ना, परमार्थ करणाऱ्या माणसाने असं मस्तीत जीवन जगावं. लक्षात घ्या, मस्ती करायची नाही, मस्तीत जीवन जगायचं. वाक्याचा विपर्यास नाही करायचा, मस्तीत जीवन जगायचं महाराज. बघा तुम्ही, परमार्थ म्हणजे मी असं का बोलतो, आज 3 वाजता उठलोय महाराज. 3 वाजता औंधला एक कार्यक्रम करून परत सदानंद गुरुजींची पुण्यतिथीचा सोहळा करून ते कीर्तन करून घरी येऊन परत एक अभंगाचं लिखाण करून परत तुमच्याकडे. ही ऊर्जा माझे तुकोबराय देतात गाथेतून. माझं वय 2012ला माझा जन्म झाला. कधी तुम्ही का हसलात? 2012ला माझा जन्म झाला, याचा अर्थ मी विठ्ठल नामात पूर्ण रंगून गेलो 2012ला, म्हणून माझा जन्म त्या दिवशीचा म्हणतो मी. नामाची ताकद काय असते मला, अनुभव सांगितले पाहिजे ना. तुकोबराय जसं म्हणतात, अनुभवे आले अंगा ते या जगात येतात. मी माझा अनुभव सांग. मी 3 वेळा पॅरालिसिस झालेला माणूस आहे. किती वेळा? 3 वेळा. प आणि फ 2च शब्द बोलता येत होते 3ही वेळेला, पण तरी सुद्धा मी आज तुकोबरायांचा अभंग गाऊन तुमच्या पुढे उभा आहे. ही ताकद फक्त विठ्ठल नामाची, लक्षात ठेवा. ज्या डॉक्टरनी आम्हाला चिठ्ठी लिहून दिली होती, तुम्हाला आता 3 महिने एकही शब्द बोलायचा नाही. 11 तारखेला पॅरालिसिस झाल्यानंतर 16 तारखेला कीर्तन केलंय सुखे शिव ब्रह्मानंदा, आणि त्याच कीर्तनात अभंगही म्हणता येत नव्हता, पण 15 मिनिटाचं चिंतन झाल्यानंतर असे शब्द बाहेर पडले. त्यावेळेला मी एकच विषय ध्यानात घेतला, बास, या जगात सर्वात मोठा वैद्य माझे तुकोबराय आहेत. उपचार फक्त तुकाराम महाराज करू शकतात, लक्षात ठेवा. गुरुवर्य शंकर महाराज मराठे, तुम्ही पाहिलं असेल, त्या माणसाला उदाहरण आहे आपल्या समोर, माझ्या समोर चेहरा वाकडा झाले, त्यांनीच मला सल्ला दिला. हे मी का सांगतो, या भूमीची, या साधनेतली ताकद पहा किती आहे, खूप मोठी ताकद आहे महाराज. आणि एक दिवस असा येतो ना, तुम्हाला जगण्याची सुद्धा इच्छा राहत नाही महाराज. लोकांना जगावं वाटतं. मी म्हणतो असं का वाटतं की आपण जगावं? बरेच लोकांना असं वाटतं नाही खूप जगावं आपण, पण असा दिवस यावा साधनेचा की बस बस कशासाठी जगायचं, काय मिळवायचं राहिलं, एवढी ताकद नामातून मिळाली पाहिजे. हे का सांगितलं? इथून मला ते सांगायचं होतं की इथून जवळच 15 किलोमीटर अंतरावरती तुकोबरायांचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे. महाराष्ट्रात तुम्ही कुठं पाहिले का विठ्ठल रुक्मिणी आणि राई रुक्मिणी पांडुरंग पाहिलंय का? कुठं पाहण्यात आलं तर बघा. एकमेव राई रुक्मिणीचं मंदिर आपल्या तळेगावमध्ये, की ज्या मंदिरामधल्या मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांच्या हस्ते बसवलेल्या आहेत, आणि तुकोबरायांची कीर्तनाची जागा आजही तिथं तशीच ठेवलेली आहे त्यांनी, जिथं तुकाराम महाराज कीर्तन करत होते. आणि माझं भाग्य असं आहे की त्याच जागेवर 4 वर्ष मला गुरुच्या सानिध्यात राहावं लागलं. अशी पवित्र जागा आहे. पण आता तुमच्याकडे वेळ नाही, नाहीतर तुम्ही पाहिलं ना, खूप सुंदर मंदिर आहे पहा. आणि अजूनही ते जुनं मंदिर ठेवलेलं आहे त्यांनी, मोडलेलं नाही. खूप इमारती वेगवेगळ्या झाल्या, पण ती त्या काळची लाकडं, त्या काळचं ते सगळी मंदिराची ठेवण आज तागायत जतन करून ठेवली. का मी सांगतो, ही जी भूमी आपण बसलेलो जे आहे, हे तुकाराम महाराजांच्या नुसत्या बसण्याने पवित्र झालेली जागा नाही. तुकाराम महाराजांनी आयुष्यातली सगळी साधना जी आहे ती इथं केलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरांची भाषा आहे, सोन्याचे पर्वत करविती पाषाण. ही फक्त सिद्धी दुसऱ्यांकडे नाही, तुकाराम महाराजांनी खरंच या पर्वताला सोन्याचा पर्वत बनवलेला आहे. ज्या डोंगरावर तुम्ही आम्ही बसलो ना, गाथेमध्ये ते लिहिलेलं नाही. आमच्या तळेगावामध्ये एकनाथ गोपाळ जगनाडे नावाची व्यक्ती होती, नाही आता. त्यांच्याकडं तुकोबरांचे हस्तलिखित होते, त्याच्यात काही लिखाण सापडलं. याच डोंगरावरती तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या 1400 मावळ्यांना
स्वतः भोजन दिलेलं आहे. काय उन्हे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती, याच झाडाखाली बसून तुकोबरायांनी गायलेला अभंग. आणि इथंच पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांनी भोजन केलं. ती जागा आता आपण जेवतोय ना, अन्न शिजवलं जातं, याच जागेवरती पांडुरंगाने स्वतः येऊन भोजन शिजवलेलं आहे. आचार्याच्या स्वरूपात पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब. तुकोबरायांच्या टोपल्यातली भाकरी खावी पांडुरंगाने, रुक्मिणी आई साहेबाने. बस म्हटले, महाराज आम्ही तुमची सेवा करण्याकरता आलोय. काय सेवा करावी? ते म्हटले, काय घेऊन आला तुम्ही? काय नाही म्हटले, तुम्ही शिवाजी महाराजांना सांगितलं ना की तुमच्या मावळ्यांना भोजन घालू, मग आम्ही भोजनाची तयारी केली. पहिली भेट छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकोबरायांची या डोंगरावरची, लक्षात ठेवा. सामान्य डोंगर नाहीये. तोपर्यंत याला भंडारा डोंगर नाव नव्हतं. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे 1400 मावळे इथं भोजन करून खाली निघाले, आणि महाराज काय ते भोजन असेल त्यावेळेस पांडुरंगाने आईसाहेबांनी भोजन बनवावं आणि त्यांच्या मावळ्याने खावं. काय भाग्य असेल त्या मावळ्यांचं, काय भाग्य असेल छत्रपतींचं. जाता जाता छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी तुकोबरायांच्या पायावर मस्तक टेकवावं आणि महाराजांना सांगावं, महाराज माफी असावी, क्षमा असावी. कशासाठी? कशासाठी? एक राजा एक फकीराच्या पाया पडतोय. काय होतं माझ्या तुकोबरायांच्या समोर? काही नाही, टोपल्यातली भाकरी, पाण्याचं गाडगं, दुसरं काय होतं? जिजाबाई नुकतंच ठेवून गेल्या होत्या. छत्रपतीने सांगितलं, माझे मावळे जेवलेत, पण मला तुमच्या टोपल्यातला प्रसाद खायचा आहे. कारण मी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला 2 भाकरी होत्या, आणि आता पाहतोय तर एक त्यातली संपली आहे, आणि तुम्ही म्हणताय स्वयंपाक करणाऱ्याने म्हणजे आचार्याने खाल्ली आहे. मग एक भाकरी दोघांमध्ये अर्धी अर्धी खाऊन 1400 मावळ्यांचं भोजन देणारी कोणती कंपनी आहे जगात? आणि हे कसं केलं बरं? काय कारण हे घडण्याला? एकच कारण महाराज, काय नो हे केले नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठले, 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 एका चिंतिता. काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले, चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. ही ताकद आहे, लक्षात ठेवा. चिंतनाची ताकद आहे, नामस्मरणाची ताकद आहे. काय नो हे केले. कल्पना करा, जर नामाने एवढं शक्य आहे, तर अजून काय करायची गरज आहे? मी बोलून गेलो, ही अशी कोणती कंपनी आहे बरं? कोणती कंपनी? पण एक लक्षात घ्या, इथं द्यावं लागतं. इथे द्यावे तैसे घ्यावे. काय तुकोबराची भाषा आहे. तुम्ही जे देता ना ते तुम्हाला मिळतं, वेगळ्या रूपाने मिळेल, पण समाधान नक्कीच आहे. महाराजांना कल्पनाही नव्हती. काय करायचं? आपण तर बोलवलंय, येऊ द्या तुमचे मावळे जेवायला आले तर. पण त्या काळचा राजाही तसा होता महाराज. आपल्यासारखा असताना आपण म्हणलं असतं, टाळकऱ्यांच्या नंतर बघू, पहिलं आमची सोय करा. पण छत्रपती तसे नव्हते. महाराज म्हटलंय, आली आहे भाकर तर खाऊन घेऊ. पण तुकाराम महाराज, छत्रपती म्हणतात, नाही, बसलो असतो खायला, पण माझे मावळे डोंगराच्या पायथ्याला. तुकाराम महाराजांनी सांगावं, येऊ द्या ना मग त्यांना जेवायला. अरे मग भाकरी किती आहेत, मावळे कसे आहेत,
बरं तेव्हाचे मावळे आता सारखे होते का? 2 चपात्यामध्ये झोपले. महाराज कल्पना करा काय त्या काळची म्हणजे अवस्था कशी असेल तुकोबरायांची, काय चिंतनातली ताकद असेल, काय पवित्रता असेल, कशी साधना असेल तुकोबरायांची, की जिथं छत्रपतीने नतमस्तक व्हावं आणि आनंदाने तुकोबरायांना म्हणावं मला काही नाही, तुमचा प्रसाद त्या भाकरीचा मला खायचा. कल्पना करा. अनेक प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या जिजाबाईला महाराज लोकांनीच नाव ठेवले. कशी रंगवली जिजाबाई, कर्कशान कजा. अरे ते तुकोबरायांनी म्हणावं, तुम्हाला आम्हाला काय अधिकार आहे तुकोबरायांच्या बायकोला नाव ठेवायचं? माझं आपल्यासाठी ती माऊलीच आहे, माऊलीच आहे. तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगू, आमच्यासारखे कितीतरी कचऱ्याच्या ढिगासारखे महाराज पडलेले, पण आमच्या घरची आवली ती आपल्याला 2 घास खायला घालते म्हणून इथं कंबर बांधता येते, फुकट नाही महाराज. बघा जरा, या विश्वातला प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्वाचा आहे मानला तर. आणि तुम्ही नावच ठेवायचं म्हणलं ना तर तुम्हाला स्वतःच्या घरात जागा नाही मिळायची. महाराज काय घेऊन बसले? माझ्या जिजाबाईचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काय ताकद असेल तिच्या हातामध्ये, काय ताकद असेल. म्हणजे जिजाबाईने बनवलेली भाकरी तुकोबरायांच्या समोर आल्यानंतर ती पांडुरंगाने खावी आणि त्यांनी प्रसाद करावा 1400 लोकाला. काय त्या भाकरीतली ताकद असेल. म्हणून एक लक्षात ठेवा, साधूच्या समोरचा प्रसाद कधीच टाळायचा नसतो. तो दिसतोय कसा हे महत्वाचं नाहीये, त्या प्रसादाची ताकदच वेगळी आहे. हे ज्या वेळेला छत्रपतीने हे ग्रहण केलं, ते अन्न खाल्लं, त्यावेळेला जाता जाता छत्रपतीने विचार केला, अरे आपण काय देऊ शकतो साधूला? काय देऊ शकतो? काय देऊ शकतो? या भाकरी पुढे तर आपला नजराना तुच्छ आहे. हे कधी कळलं? त्या भाकरीची ताकद कळल्यावर कळली. म्हणून आपल्यासारखं फक्त म्हणतो महाराजाकडे बघून काय त्याच्या उपरण्यात काय ते तुम्हाला नाही कळायचं. महाराजाच्या उपरण्यात काय आहे? अरे त्याने उपरनं झटकलं ना तर तुम्हाला खरेदी करेल एवढी ताकद आहे. त्याच्या उपरण्यातून येणारा भक्तीचा जो प्रसाद आहे तो तुमच्या घरात नाहीये, तुमच्या संपत्तीत नाहीये महाराज. त्या उपरण्याची सावली, त्या उपरण्याची कृपा काय असू शकते? म्हणून माऊली जसं म्हटलं नाही, येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. काय या वस्तूचं सामर्थ्य आहे, काय साधनेचं सामर्थ्य आहे हे छत्रपतींना कळलं. आणि जाता जाता छत्रपतीने तुकोबरायांना सांगितलं, महाराज क्षमा करा, मला वाटलं होतं नजरानं तुम्ही परत का पाठवलं म्हणून भेटण्याकरता इथं आलेलो. बघा आपल्यासारखा असता तर घरी गेला असता, 4 लोकांना जमवून विचारलं होतं, काय महाराज आम्ही पाठवले काय तुम्हाला चालत नाही का? आमचं काय पचत नाही का? पण एकांतात आलेत महाराज. आणि ज्या वेळेला तुकोबरायांची सामर्थ्य शक्ती अनुभवली त्यावेळेला छत्रपतीने सांगितलं, महाराज ज्या भूमीमध्ये माझ्या 1400 मावळ्यांना तुम्ही प्रसाद खायला घातलं, माझ्या दृष्टीने हाच खरा भंडारा आहे. आजपासून या मातीचं नाव भंडारा डोंगर. आजपासून या मातीचं नाव भंडारा डोंगर. आणि अशा पवित्र मातीमध्ये आम्ही आलोय आज. लक्षात ठेवा, तुम्ही जिथं बसलात ना कदाचित इथं पांडुरंगाचं पाऊल असेल, इथं रुक्मिणी आईसाहेबाचं पाऊल असेल, इथं छत्रपतींचं पाऊल आहे, इथं माझे तुकोबराय नाचले असतील. मग कल्पना करा आज आपण इथं जे आलेलो आहोत कोणत्या भावनेने आलो. मला ते सांगायचंय. जाताना एक गोष्ट घेऊन जा, तुम्ही अनेक महात्म्यांची, थोर महात्म्यांची कीर्तनं ऐकलेली मंडळी आहात, पण मला असं सांगायचंय की माझ्या तुकोबरायाची गाथेतली एक तरी साधना तुम्ही घेऊन जा. मला एवढंच करायचंय. काय करायचंय ते तुम्ही ठरवा. आज डोंगरावर आलो, रिकामं जायचं नाही महाराज, नाही जायचं. आणि तुकोबराय तर तुम्हाला रिकामं पाठवणारच नाही, पण तुकोबरायांनी देऊन सुद्धा जर तुम्ही नेत नसाल तर मग तुम्ही आभागी आहे महाराज. या जगात तुम्हाला सगळं मिळूनही तुम्ही उपाशी आहात, सगळं मिळूनही तुम्ही दुःखी आहात, सगळं मिळूनही तुम्हाला समाधान मिळणार नाही जर तुम्ही रिकामे गेलात तर.
मग जाताना काय न्यायचं इथून तुम्ही ठरवा. महाराज द्यायला तयार आहेत तुकोबा, द्यायला तयार आहे. काय न्यायचंय आणि काहीच नाही आता नाही आलं तर हलकं फुलकं घेऊन जा. काय फक्त विठ्ठल नाम घेऊन जा इथून बस. ते सगळ्यात सोपं आहे महाराज. त्याला बॅग लागत नाही मोठी, त्याचं ओझ नाही. हे बॅग लागत नाही आणि ओझ नाही म्हणजे काय माहिती का, जे महाराज म्हटले ना साठवणीचे रुदले जागे, तसली जागा लागत नाही म्हणजे बॅग लागत नाही. आणि ओझ का नाहीये, कारण एकमेव साधन नामसाधन असं आहे की तिथं अहंकार निर्माण होत नाही. बाकी साधनेत अहंकार आहे. तप केलं तर मी अहंकारी झालो, यज्ञ याग केला तरी अहंकार, फार ज्ञान मिळवलं तरी अहंकार आहे. पण एकमेव नामसाधना अशी आहे, सुरुवात केली की पहिलं ते अहंकार जाळून टाकतंय, मग बाकीचं मोकळच करतंय माणसाला. म्हणून नामापरते साधन नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काय साधन. आणि या साधनेचा विचार करताना तुकोबरायांनी जाता जाता छत्रपतीनं सांगितलं, बस काय ध्यानात आहे ना, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, काय ध्यानात आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बस आमचं बाकी काही नाही, तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही, पण सतत विठ्ठल 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 म्हणत राहा. काय ताकद आहे ही तुकोबरायांनी अनुभवली. बर विठ्ठल नामाची ताकद तुकोबरायांनी अनुभवली. मी 2012ला माझा एक परिवार स्थापन केला, विठ्ठल परिवार. आता जवळजवळ 15,000 लोक कथा कीर्तनाला असतात. आता 1 तारखेला सप्ताह आहे आणि प्रत्येक घरात विठ्ठल नाम जावं आमची एकच इच्छा आहे. आम्ही तुमच्या घरी येतो, आम्हाला 1 लाख नाम जप लिहून द्या, तुम्हाला पांडुरंगाची मूर्ती आपल्या घरातून पाहिजे तसली घेऊन जा. किती चांगलं आहे. माझ्या घरचा नियम आहे, ज्याला जेवायचंय त्याने विठ्ठल जप करायचा, ज्याला जेवायचंय त्यानेच विठ्ठल जप करायचा. याचा अर्थ जो विठ्ठल जप करत नाही त्याला जेवण. कस काय माणसं थांबतील जेवायचं. उलट जो विठ्ठल जप करत नाही ना त्याच्या समोर अजून चांगला पदार्थ तयार करायचा. ही साधना स्वीकारली पाहिजे महाराज. जेवढे कष्ट साधू संतांना झाले, जेवढे तुकोबरायला कष्ट झाले, त्यातले महाराज अंशतः सुद्धा कष्ट आपल्याला नाही, काहीच कष्ट नाही आपल्याला. काय त्रास आहे सांगा बरं आपल्याला. आईतं आनंदाच्या राशीवर आणून बसवलंय आपल्याला, बस फक्त खायचं महाराज, एवढंच राहिले आपल्याला. आणि म्हणून जी साधना तुकाराम महाराजांनी केली, ती साधना फक्त भगवंताचं नाम गाणे, दुसरं काय नाही. कशासाठी आले इथं, याजसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. आपणही येतो ना, आपण घर सोडूनच आलो, पण याजसाठी आलो का कशासाठी आलो ते ज्याचं त्याला माहिती. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. तुकाराम महाराजांची एक अवस्था अशी होती की तुकाराम महाराजांना स्वतःलाच वाटायचं की आपल्याकडून परमार्थ होत नाही, आपण लोकांना तोंड दाखवायचंच नाही, निघा येतो जाऊ. कशासाठी, मला लोक नकोय, मला समाज नकोय, मला एकांतात जायचं. तुकोबरायांची भाषा पहा. तुकाराम महाराज म्हणतात कशाचं लोकांपुढे जायचं तोंड दाखवायला विनाकारण. गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, सगळी पूजन ठीक आहे, ते आहे, विना आहे, चिपळे आहे, सगळं. पण लोकांनी आपल्याला म्हणावं काय बुवा काय धड संसार करता येत नाही, भजनाचं काही नाही, बायको शिव्या घालते, रोज उठून खाण्याची पंचायत झाली. मग हे असलं ऐकण्यापेक्षा तुकोबरायांनी विचार केला, बस आता इथं थांबायचं नाही, आपल्याला कुठं जायचंय. त्याने असं सांगितलं नाही भांडाऱ्यावरच जायचंय, भामचंद्र असेल, भांडारा असेल, नाही तर आमचा गोराडा असेल. त्या दिवशी योग नाही, तुम्ही गोराड्यावर आलात का, आले होते ना, फार सुंदर जागा आहे महाराज. मग करायचं काय, तुकोबरायांनी स्वतःच ठरवलं, बस लोकांच्या पुढे जायचंच नाही आता. महाराजांची भाषा फार सुंदर आहे बा. हरी हा हा तुम्ही पण दंग झाले. तोंड न दाखवा वेजना
तोंडण दाखवावे जना तोंड दाखवावे जना तोंड दाखवावे जना शिरे सांदी भरे राना शिरे सांदी भरे राना तिरे साधी भरिराना तिरे साधी भरिराना एकांत तो जाना जाना एकांत तो जाना जाना एकांत तो जाना जाना एकांत तो जाना तयासाठी लागला तयासाठी लागला त्यासाठी लागला तोंडण दाखवावे तोंडण दाखवावे जना तोंड दाखवावे जना तोंड दाखवावे जना तोंड न दाखवावे जना शिरे सांदी भरे राना एकांत तो जाना तयासाठी लागला. बस आता एकांतात जायचं. एकांतात कशाला जायचं? एकांतात जायची इच्छा ठीक आहे, पण जायचं कशाला एकांतात? त्याने सांगितलं काही नाही, इथं करतोय नाही असं नाही, पण इथं मजा येत नाही महाराज. कुठं? लोकांमध्ये. लोकांमध्ये मजाच नसते असं वाटतं. हो काय असतंय, प्रत्येक कीर्तनकाराला असं वाटतं मला 5-10 हजार लोकांचा समाज असावा. कशाला पाहिजे तो समाज? उरावर बसून घ्यायचं का आपल्या? तुम्ही आले होते घरी, माझ्या घरी 3.5 फुटाची पांडुरंगाची मूर्ती. मंदिरातल्या मूर्ती आहेच, ती मूर्ती मी समोर ठेवली. लहर आली ना, दार बंद करायचं, एक भला मोठा टाळ आहे, मोतीराम महाराज काकाने श्री क्षेत्रफळा तिथून आलेला टाळ येतो. जवळ 1 किलोचा टाळ आहे. तो टाळ वारीला वाजवला की त्याला हातच राहणार नाहीत. मोठा टाळ, काशाचा टाळ. आणि मग तो टाळ घ्यायचा, दार लावायचं आणि आपल्या मस्तीत त्या पांडुरंगाच्या समोर उड्या मारायच्या. इतका आनंद आहे ना, बस स्वर्ग सुद्धा फिका पडतो. हा अनुभव घेता आला पाहिजे आपल्याला. ही वैयक्तिक साधन आहे. लोकांमध्ये काय कुणी उड्या मारतो महाराज? पब्लिक पाहिजे की ज्ञानबाजूकराव कुणी नसलं का मग आपलं काय मजा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लोकात आहे ना तर तुमच्यावरती आघात होत असतात. लक्षात. लोक फार चांगली आहेत अशातला भाग नाही. मी वाईट म्हणत नाही, पण चांगली आहेत असंही म्हणत नाही. का? कारण तुम्ही जी साधना करताय ना, त्या साधनेची विटंबना करण्याचा मानस किंवा वृत्ती लोकांची असते. मी पुन्हा एकदा बोले, ते लहान लेकरू जसं आपल्या मस्तीत खेळतं ना महाराज, त्याची काय विटंबना करायची आहे? उलट त्याला खेळू द्यावं. त्याच्या खेळण्याचा आनंद आपल्याला लुटता आला पाहिजे. कधी कधी आडोश्याला जाऊन आपण सुद्धा त्याच्यासारखं करून बघावं. जरा वेगळाच आनंद असतो महाराज त्याच्यात. करून बघावं ना. ते नाही आपण करणार महाराज. आपल्याला त्याच गोष्टीची लाज तेवढी नारायणी, बस तेवढ्याच गोष्टीची लाज वाटते. कसं करायचं? अरे मस्तीत करायचं महाराज. काय तुकाराम महाराज, आवडी विठ्ठल गायजे एकांती आलप येते ती लाभ करा. काय एकांतात आवडीने गायला असेल? महाराजांना विचारलं कशासाठी? महाराज देवाला म्हटले मला दुसरं काहीच नको. म्हणजे काय एवढी लोक चांगलं म्हणतात, ते नकोच आहे मला. भला म्हणायचं परी नाही समाधान. लोक चांगलं म्हणतात त्याच्यातच समाधान नाही मला. आपलं वेगळं आहे महाराज. कीर्तन झाल्यावर फक्त 4 चौघांनी म्हणा महाराज छान, बस जेवतच नाही महाराज, बिन जेवणाचा झोपतो. आजची सेवा फार चांगली झाली. काय सेवा चांगली झाली? काय सेवा चांगली झाली महाराज? सेवा ही तुला आनंद देण्याकरता पाहिजे. लोकांनी काय सांगावं? माझे तुकोबराय म्हणतात मला लोकात नाही महाराज. एकांताचे सुख देई मज देवा,
एकांताचे सुख देई मज देवा 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 देवा एकांताचे सुख देई मज देवा एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकोनिया आघात या जीवा चुकोनिया एकांताचे सुख देई देई मज देवा एकांताचे सुख देई मज देवा एकांताचे सुख देई मज देवा एकांताचे सुख देई मज देवा बस एकांताचे सुख दे मज देवा आघात या जीवा चुकोनिया काय एकांतातलं सुख ज्याने अनुभवलं त्यानेच बरं आपण फक्त बोलतोय पण खरं आहे एकांतातलं सुख जो अनुभवतो ना त्याची मस्ती वेगळी असते महाराज काय रंग भरत असेल बघा ना तुम्ही काय रंग चढत असेल आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी आज त्या एकांतात आहे आवडीने विठ्ठलाला आळवतो कसं आळवलं असेल वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती येणे सुखेरूचे एकांताचा वास बस काय सुख असेल बघा तुम्ही झाडाखाली बसलेलं त्या पक्ष्यांनी किलबिलाट करावा महाराजांनी विना काढावी चिपड्या काढाव्यात आणि आपल्या मस्तीमध्ये भगवंताला आळवावं काय वाटत असेल महाराज पक्ष्यांनी कदाचित असं झालं असेल त्या पक्ष्यांनी सुद्धा महाराजांच्या स्वरात सूर मिसळला असेल त्यांनाही वाटलं असेल चला आपणही सूर लावा थोडस तुकोबारायांचं एखादं वाक्य घेतलं आणि एखादा राग एखादी चाल आपण गायली तर अंगावरती शहारा येतो प्रत्यक्ष त्या ब्रह्मानंदाचा आनंद तुकोबाराने लुटला काय वाटलं असेल महाराजांना तुकाराम महाराज तर काय आता बोलावं तुका नाचे उडे गाय गानियात विरोनी जाय जसं मिठाचा खडा पाण्यात टाकल्यानंतर विरघळून जातो महाराज दिसतही नाही कुठं गेला दिसतही नाही तसं तुकोबरायांची अवस्था आहे तुकाराम महाराज म्हणतात तैसा समरस झालो तैसा समरस झालो झालो तैसा समरस 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 झालो तुझ माझी सामावलो तुझ माझी सामावलो सामावलो तैसा समरस झालो तैसा समरस झालो तुझ माझी सामावलो तुझ माझी सामावलो तैसा समरस झालो तैसा समरस झालो अत्यंत समर्पक उदाहरण आहे तुकोबारांचं पहा कैसे उरले निराळे लवण मिळविता जळे तैसा समरस झालो तुझ माझी समाव जसं पाण्यात मिठाचा खडा टाकल्यानंतर तो विरघळून जावा ना तसं तुकोबाराय म्हणतात माझ्या वृत्तीने मी तुझ्याशी समरस झालो विरून गेलो सांग ना कसा माग येऊ कसा माग येऊ बस हाची नेम आता न फिरे माघारी वैसले शेजारी गोविंदाचे भगवान परमात्म्याचं अधिष्ठान तुकोबारायांना प्राप्त झालंय मला सांगा तिथून माघारी कशी येतील मग तिथंच बसून काय काम आहे तुकोबारायांना अभंगाचं पहिलं चरण हरी तुझे गुण गायीन अखंड हरी तुझे नाम गायीन अखंड हरी तुझे नाम गाईन
अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड याविन खंड याविन पाखंड याविन पाखंड याविन पाखंड याविन पाखंड नेनो काही याविन पाखंड नेनो काही अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा याविन पाखंड याविन पाखंड याविन पाखंड याविन पाखंड याविन पाखंड नेले काही याविन पाखंड नेले काही अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा हरी तुझे नाम गाईना खंड. काय करील मी तुझं नामस्मरण गाईल. कल्पना करा, तुकाराम महाराज हे देवाला म्हणतात की हरी तुझे नाम गाईना अखंड. आता हा अभंग पारायणात आपण किती वेळा वाचला बरं, कितीतरी पारायण केलं. पण अशी एकही दिवस इच्छा झाली नाही की देवाच्या समोर उभं राहावं आणि देवाला म्हणावं, देवा तुझं नाम मी अखंड गाईन. हे वैयक्तिक म्हणायला पाहिजे. सामूहिक तर कुणीही म्हणतंय महाराज. कीर्तनाचा भजनाचा शेवट असला झाला की लगेच हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी हे म्हणायचंय, ठीक आहे म्हणा, पण आवडीने गुण कधी गाणार? गुण आवडीने कधी गाणार? नुसतं देवाला म्हटलं आवडीने गुण गाय. हा मला सांगा, तुम्हाला जर असं म्हटलं, आता जर मी म्हटलं तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर मी प्रत्येकाला पंचपक्वान्नाचं भोजन देईन, नुसतं देईन म्हटलं, पण देणार कधी? कीर्तन झाल्यानंतर. पण द्यायला पाहिजे ना. आणि जर दिलं नाही तर मग कल्पना करा, तुम्हाला जे सांगितलंय मी तुम्हाला भोजन देईल, नाही दिलं तर मला काय लागेल? त्याचं पाप लागेल. आणि मग तसं मी देवाला जर म्हणतोय मी गुण गाईनं आवडी, आणि आवडीने गुण गायलं नाही तर त्याचं पाप लागणार नाही का? किंवा तो अविश्वास नाही का? तो घात नाही का देवाशी केलेला? मग तुम्हाला जर तो अभंग म्हणायचा तर त्या अभंगासारखं थोडंसं वागलं पाहिजे ना. नाहीतर म्हणू नका. त्यांनी काय असं तुम्हाला सांगितलं नाही की हा अभंग तुम्ही म्हणलाच पाहिजे, आहे का नाही? आणि किती लोक म्हणत नाहीत महाराज, संपूर्ण कीर्तन झालं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. नाही म्हणत महाराज. त्यांना म्हटलं तुमचं काय, तुमची अडचण काय आहे? ती त्यांची अडचण नाही, तुकोबारांनी त्यांची अडचण आधीच सांगून ठेवली. गाते तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. नाहीच महाराज, काही केल्या मुखाला येत नाही महाराज. ते दास म्हणे असं काहीतरी आहे बघा, एक अभंग फार सुंदर आहे, मला तो खूप आवडतो. त्याच्यामध्ये आलंय, पुण्यभूमी पुण्यवंताशी आठवे आणि पापी या नाठवे काही केल्या. काही गोष्टी अशा असतात की त्या पुण्यवानालाच आठवतात, मग ते नामस्मरण असलं तरी आणि पुण्यभूमी असली तरी. आणि मग नाही केलं ना तर आपण त्रास घेऊ नये. त्यांना म्हणायचं पण नाही का भजन केलं नाही. आपण समजून घ्यायचं की हे पाप आडवं आलेलं आहे, पापी या नाठवे काही केल्या, नाही आठवत महाराज. आणि मग ते सगळं असं प्रमाणे एखादं ऐकल्यावर मग म्हणतो अरे आपलं चुकलं बरं का, आपण म्हणायला पाहिजे होतं.
आता विचार केला तरी पुढच्याही कीर्तनात यायचं नाही मुखात. ते पाप बरोबर ती ताळू येतं. आणि अजून याच्याही पुढे जाऊन सांगू का, पुण्यवान असेल ना तर तुकोबराय म्हणतात ते शौचाला बसलं तरी त्याच्या मुखात चालू राहत. तुकोबरायांची भाषा आहे. माझी मज झाली अनावरवाची आणि मी शौचाला बसल्यावर त्याच्यावरती प्रमाण आहे बघा. आहे का ध्यानात आहे का? हागत आहे खोडी चळण मोडविते काडी, असं म्हणतात. आता राहिलं नाही. आता घरात काड्या कुठून येणार टॉयलेट? काड्या म्हणजे गवताच्या काड्या बरं का. तो काळ तसा होता महाराज. तुकोबरायांनी हे कुठंतरी पाहिलं असेल. बाबा भजन करायला अडचण काय. पूर्वी लोक बाहेर जायची बैर दिशेला आणि मग तिकडे गेल्यावर शौचाला बसल्यानंतर काम काय, असं तुकाराम महाराजांनी पाहिलं की ते बांधाच्या आडुशाला बसल्यावर त्या बांधाच्याच गवताची काडी काढायची आणि त्या बांधाचीच माती उकरायची काढी. काय महाराजांनी अभंग लिहिलेत महाराज. ते माती उकर, त्याच्यापेक्षा भजन कर ना तिथं. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे महाराज. गाथा वाचावं ना, मग तसं करावं, खरंच करावं महाराज. काय मी तर म्हणतो माणसाला कधी कधी पाप करावं असं वाटतं. लोकांचं सांगण्यापेक्षा मला वाटतं कधीतरी काय आपल्या हातून चुकावं किंवा जाऊ दे काय होतं केल्याने. पण ते करत असताना सुद्धा जर विठ्ठल आठवत असेल ना तर मी म्हणतो ते पापही पापाचं पुण्यात रूपांतर करायची ताकद तुमच्या नामसाधनेत, लक्षात ठेवा. जर त्या वाल्याला वाल्मिकी होता येते तर तुमच्यात ताकद नाही ती. असं कोण आहे मला सांगा बरं. तुमच्यापैकी असेल तर धन्यवाद, पण माझ्याकडूनही पाप होतं ना. पण त्यावेळेला जर मला माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण आठवत असेल तर त्या नामाची एवढी ताकद आहे महाराज. त्या पापाचं पुण्यात रूपांतर कसं करायचं. वाल्याच्या पापाचं जर पुण्यात रूपांतर होतंय तर आपण तेवढे पापी नाही आहेत ना. आहेत का? नाही. फक्त रोग आपल्याला काय, तो आवडीने नामस्मरण गातोय ना आपण गात नाही. ते मरा का होईना म्हणते पण आपण तेही म्हणत नाही. राम तर नाहीच पण ते मरा का होईना तेही म्हणत नाही ना. म्हणून इथं तुकोबारायांनी जे देवाला सांगितलंय, मी देवा फक्त एवढं करीन, हरी तुझे नाम गाईन अखंड. कधी कधी नाही, अखंड गाईन, अखंड गाईन. आता तुम्ही भांडारावर आलात ना, इथून विठ्ठल नाम घेऊन जा. लक्षात घ्या, विठ्ठल नाम घेऊन जा. प्रत्येक आलेल्यांनी 1-1 लाख विठ्ठल विठ्ठल जप वहीमध्ये लिहायचा. आणि पुढच्या वर्षी सप्ताहाला जर आलात तर मला आधी कळवायचं 1 महिना. महाराज आम्ही वया लिहिल्यात, जेवढ्या वया तेवढ्या तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती माझ्याकडून भेट मिळते. 1-1 लाख जप करून आणायचे. 1 लाख जप मला द्यायचे. मला काय पाहिजे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात जर मला आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पण तुकाराम महाराजांनी इतका माझा तुमच्यावर विश्वास का नाही सांगतो. इथं तुकाराम महाराजाला फसवणारी लोक आहे. मला तर लगेच फसवतील. महाराज आम्ही 1 लाख जप केला तर दाखवा. इथं प्रत्यक्ष काय द्यावी याची प्रत्यक्ष प्रमाण. तुकाराम महाराज म्हणतात काहीतरी प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे ना. म्हणून तुम्ही 1 लाख विठ्ठल विठ्ठल नाम जप वहीत लिहायचा. ती वही मला सुपूर्त करायची आणि लगेच तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन जायची. किती चांगलं आहे का नाही. हे का सांगतो माहिती का, मला तुकोबारायांनी सांगितलं लोकांमध्ये नाव होण्यापेक्षा तिकडं नाव होऊ दे ना. तो या झाला लोकांना नाव जगी. एक लक्षात ठेवा, आपण चिंतन करावं आणि करून घ्यावं. सगळ्यात मोठा दाता तोच आहे. दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी. तुम्हाला सांगू, तुम्हाला इथं घेऊन येणाऱ्याला जास्त पुण्य, घेऊन येणाऱ्याला जास्त पुण्य. तो नुसता बसून राहिला तरी त्याला पुण्य जास्त. का माहितीये का, तुम्ही इथं येऊन नामस्मरण करताय. महाराज असला लाभ कोणत्याच ठिकाणी नाही. कुठेही जा जगामध्ये परमार्थ क्षेत्रातला साधनेतला जो लाभ आहे ना तसा लाभ कुठे मिळत नाही. फक्त साधक साधनेवर आरूढ झाला पाहिजे. नाही तर तो इथं आला आणि बसला डोंगराला येडा मारीत नुसतं काय नाही म्हटले हवा चांगली आहे जरा फिरून येतो, तसलं काम नाही करायचं. इथं काळ नाही घडी जात वाया, बहुबरी आईची भाविकाची जोडी. बघा तुम्ही क्षेत्रामध्ये तीर्थामध्ये गेल्यानंतर माणसाची भावना बदलते, वृत्ती बदलते, वाटतं त्याला. नाही काही काही अशी लोक आहेत. माझ्या बरोबरचा एक मनुष्य आहे, त्याचा धंदा कपडे धुणं, बस धोब्याचा मनुष्य. त्याला काहीच येत नव्हतं, काही येत नव्हतं.
माझ्या बरोबर 1986 ला माझ्या बरोबर गुरुजींकडे यायचा आमच्या. माझ्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठा होता. काही येत नव्हतं. फक्त आवड काय माहिती का, आम्ही भजनात त्याला घ्यायचं आणि त्याचा एकच अभंग आयुष्यभर त्याने एकच अभंग म्हटला, दुसरा अभंग त्याला आला नाही. पण इतका आवडीने म्हणायचा ना, असं वाटायचं आपण वारी व्यर्थ करतो महाराज. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी, एकच अभंग आयुष्यात त्याने तेवढाच अभंग पाठ केला. दुसरा पाठही झाला नाही आणि त्याला म्हणताही आला नाही. जर तो अभंग कोणी म्हणलं की त्याला भजनात राग यायचा. ऐका पुढं मला ते सांगायचंय. पण तो अभंग म्हणायला मिळेल म्हणून तो सप्त्यात असायचा दुपारच्या भजनाला. आणि तो कसलाही कार्यक्रम असू द्या त्यात ते तालमेळच नाही. वारीला आहे मग तो तिकडे म्हणावं असलं काय नाही, मैतीला असलं तरी त्याचा तोच अभंग. बरीच लोक त्याला अडवायची, पण माझ्या बरोबर असल्यामुळे मी त्यांना त्याचं जर देवाला आवडत असेल तुम्ही कशाला अडचण आणताय त्याला. किती प्रेमाने आवडत. म्हणून मी सांगितलं साधना करताना आपल्या मस्तीत करावी महाराज. लोकांकडे पाहून करायचं नाही. तुकोबाराय स्पष्ट म्हणते लोकांकडे पाहून करायचंच नाही. मग सुख वाटे म्हणी तेची करा. तुमच्या मनाला ज्याच्या सुख आहे ना तेच करायचं, लोकांकडे पाहायचं नाही. म्हणून हे का सांगितलं मी की नामसाधन नुसतं नामस्मरण ऐकून 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 एक दिवस त्याला गाथा वाचता यायला लागला. आणि माझे गुरुजीच आश्चर्यचकित झाले. ते म्हटले अरे बाळूचं बघितलं का, म्हटले समुचरण दृष्टी विटेवर साजिरी. तो गाथा वाचायला लागला. ज्या माणसाला अक्षराचं ज्ञान नव्हतं, ऐकून फक्त टाळी वाजवा एकच अभंग, तो मनुष्य आज गाथा वाचतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. मला एकच सांगायचं की जशी ऐका बरं, जशी भगवान परमात्मा सांगतात गीता ही माझी वाङ्मय मूर्ती आहे, तशी गाथा आणि ज्ञानेश्वरी ज्ञानोबा तुकोबारायची मूर्ती आहे. तुम्ही जे गाथा पारायण करता ना, गाथा पारायण केलं म्हणजे साक्षात तुकोबारायांच्या समोर तुम्ही बसलात. तुकोबाराय तुमच्या समोर आहेत. माझी रोज त्या गाथेची पूजा असते. नेऊन या घरा काय दाखवावे, तुकोबाराय म्हणतात घरी रांडा पुरे मरती उपवाशी. आम्ही हे दाखवतो, कपाट उघडतो महाराज लोकांना दाखव, बघा इथं 100 गाथा आहे, इथं 100 ज्ञान आहे, तुम्हाला काय पाहिजे घेऊन जा. पारायण झालं की आणून दे. बरं ही संपत्ती आपली, ही संपत्ती शास्त्राची दुबती पोशिती घरी आपल्या घरी असावी. आता इथून गेलात ना तुम्ही, मला सांगा जेवढे इथं लोक आलेले आहेत कोणाच्या घरात गाथा ज्ञानेश्वरी हातवर करा. आता लक्षात ठेवा बरं, ज्यांच्या घरी नाही त्यांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी घेऊन जायचे. नाही काय नेलं किमान गाथा तरी न्यायची. गाथा तुमच्या घरात आली की तुकोबाराय नित्य तुमच्या घरात आहे. हो, तुम्ही गाय दूध देणारी गाय दारात बांधली ना, दूध देणारी गाय, तर तिचा कालावधी ठरलेला असतो. ती 4-6 महिने दूध देते. दूध देणारी गाय 4-6 महिने दूध देते आणि खाटी झाल्यावर माणसं कटाळा करता सांभाळायचं. पण तुम्हाला सांगू, ग्रंथ कधी खाटे होत नाहीत महाराज. हो, ते जेव्हा उचकटील तेव्हा दूध देतात. जेव्हा उचकटील तेव्हा पोटच ढेकरच आला पाहिजे महाराज. फक्त तो पिणारा ढुसण्या देणारा पाहिजे बस. तो नुसता गोंजारणारा, काढलं परत बांधलं ठेवून दे, तसला नाही पाहिजे महाराज. नुसती सेवा नाही, आम्ही गाथा सेवक आहोत. हे काय पदव्या लावतात महाराज. गाथा सेवक गाय गोसेवक म्हणजे काय माहितीये का, गाय नुसती दारात बांधणारा नाही. गोसेवक म्हणजे त्यात तिचं धुणं दाणं, तिचा खरारा स्वच्छता हे सगळं केलं पाहिजे महाराज. पोटभर खायला घातलं पाहिजे. तिने दूध देऊ नाही तर नाही देऊ. दूध देणारी गाय तर कोणी पोचतंय, पोशी वांज गाय तेच कैची दूध साईसाठी नाही गाय सांभाळत. मग आम्ही सेवाच करायची म्हणतो. तुकोबारायच्या गाथीची सेवा केली ना, रोज माझा नियम आहे, मी रोज पहाटे 4 वाजता गाथा उघडतो. आमच्या इथं साधक बसलेले आहेत माझ्याकडे, जे फक्त गाथा चिंतन ऐकतात शिकतात. पहाटे 4 ला उठायचं आणि गाथा उचकटायचा. जो अभंग निघेल त्याच्यावरती चिंतन करायचं आणि जसं येईल तसं करायचं. आपण काय तुकाराम महाराज नाहीये, पण तुकोबारायांच्या शब्दांशी आनंदाने मस्तीने खेळायचं महाराज. ते शब्द तुमच्या, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. जर तुमचा विश्वास तुकोबारायच्या अभंगावर आहे तर तो शब्द देव होऊन तुम्हाला मार्गदर्शन करतो.
म्हणून गाथा तुम्ही जेवढे पारायणाला बसलेत आणि जे नाही बसले त्यांनी लक्षात ठेवा, त्यांचं वाया गेलं महाराज. पण जे खरंच गाथा पारायण केलं ना, ज्यांनी नाही केलं त्यांनी आता गाथा घेऊन जा आणि घरी जाऊन पारायण करा. पण करा का माहितीये का, त्या गाथेतून तुम्हाला साधनेचा बोध होऊ शकतो. मी सांगितलं कथा कीर्तन ऐका, पण त्याच्यातून आपली वैयक्तिक साधना निवडा. तुकोबारायांनी एक साधना निवडली, बस आम्ही नामाचे धारक, आपल्याला नामाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं आणि ते नामस्मरण करून या अवस्थेला पोहोचले. त्यांच्या अंतःकरणातला विश्वास नामावरचा अत्यंत दृढ झाला. बस याच्याशिवाय दुसरं काही नाही. बस विठ्ठल नामाशिवाय दुसरं काहीच नाही. मग सगळ्या क्रिया तुकोबरायांच्या पहा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव व्हा, येणे सोसे म्हण, झाले हवा बरी परत माघारी येत. इतकी साधना दृढ झाली की एक दिवस असा आला, तुकोबराय स्वतः सांगतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम मृद केले घरात. बस आता विठ्ठलमय जीवन झालं. आणि आता विठ्ठलमय जीवन झाल्यानंतर आपल्याला काम काय उरलं? बस फक्त देवाला सांगायचं, देवा याच्यापेक्षा वेगळं काही नको, पण जे आहे त्याला दृष्ट लागू नये. ऐका बरं, एकदा साधनेचा आनंद तुम्हाला लुटता आला ना, हे सुद्धा अवघड आहे महाराज. आपल्याला वाटतं आपलं भजन सोपं आहे, या भजनाला सुद्धा दृष्ट लागण्याची शक्यता आहे. हो, सोपं नाही आहे. कोणाला कधी कुठं कसा धक्का बसेल सांगता येत नाही. समजून घ्या, नाही समजलं तर उद्या डबल बुंदी खा. मला माहिती नव्हतं हा महाराज, तुम्ही आज उद्या बुंदी करणार, आपण वेगळं काहीतरी आणलं असतं. जाऊ द्या, ठीक आहे. साधना जी आहे आपण आपली निवडली पाहिजे. आणि जर नाम साधना निवडली ना आपण, महाराज त्याच्यात जर रंगून गेला ना, तुम्ही कधी त्याच्यात विरून जाता कळत नाही. मी एकच साधना निवडली महाराज. मी अनुभव घेतला की तुकाराम महाराज जर म्हणतात आम्ही नामाचे धारक, नामाशिवाय दुसरं काही नाही. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, अरे नामधारक आहे नामधारक आहे नामधारक आहे म्हणतात. मग आपण नामधारक होऊ शकत नाही का? आपण त्याचा अनुभव थोडाफार घेऊ शकत नाही का? आणि मग मी माझी अनुभूती तुम्हाला सांगितली. 5-5 वर्षाच्या फरकाने 3 वेळा मला पॅरालिसिस झाला, पण 3ही वेळेला त्याच्यातून तरलो. आता मी पांडुरंगाला सांगतो, बस आता 4थ्यांदा नको होऊन देऊ, आता सण नाही होत. कारण वय झाल्यानंतर माणसाला नाही सण होत. त्यावेळेला विठ्ठल नाम, आणि आता तशी लढायची तयारी पण आहे महाराज, काय नामस्मरण सुटलेलं नाही. पण त्याने एवढं करावं, काही होऊ दे, तो अजून 5 वेळा नाही 10 वेळा होऊ देतो, फक्त नको जाऊ देऊ भंगान गात्रे माझी पांडुरंगा. मला तो टाळ वाजवता आला पाहिजे ना, हातापायाने तुझ्या समोर नाचता आलं पाहिजे, एवढंच ठेव, बाकीचं जाऊ दे. वाचा जरी गेली ना तरी मनाने करता येते, लक्षात ठेव. पण हातपाय गेले तर काही चालत नाही महाराज. मग मला म्हणावं लागेल, पांगुळ झालो देवा नाही हात न, काय करणार माणूस. म्हणून जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करा, डोळे आहे तोपर्यंत भगवंताचं दर्शन करा, कान आहे तोपर्यंत श्रवण करा, नाम मुख आहे तोपर्यंत, चांगलं तोंड आहे तोपर्यंत नामस्मरण करून घ्या. नाम वाचे श्रवण कीर्तीन पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी आणि धरिला मनी विठ्ठल. बस आपल्या मनात विठ्ठलाला धारण करायचं, एवढंच ठेवलं. मनात धारण करण्याकरता त्या नामावरती विश्वास पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी विश्वास अखंड नामाचा, आता काया वाचा म्हणे हेच दे, मनाने कायेने वाचेने, बस एवढंच पाहिजे. आणि मग एकदा हे सगळं झालं की मला दुसरं काही अपेक्षा नाही महाराज. माझं शरीर नामात, शरीर पडायचं झालं तर चिंतनी पडू, चिंतनात शरीर पडावं महाराज, नामस्मरण करता करता शरीर पडावं, माझ्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून आपल्याला येन केन प्रकारे, कोणत्याही प्रकारे असू द्या, फक्त भगवंताची नामसाधना घडली पाहिजे. पण ही साधना घडत असताना आपल्या जीवनात संतांचा संग असला पाहिजे. अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हण आता दे संत संग, तुका म्हण आता दे संत संग, तुका म्हणे आता देई संत संग, तुका म्हणे
संग तुका भान आता देई संत संग तुका भान आता देई संत संग हरी तुका म्हणे आता देई संत संग तुका म्हणे आता देई संत संग तुझे नामे रंग भरो माने तुझे नामे रंग भरो माने अंतर विश्वास अखंड नामाचा अंतर विश्वास अखंड नामाचा तुझे नामे रंग जडो मना तुझे नामे रंग जडो मना अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मन वाचा हेच देई काया मन वाचा हेच देई अंतर विश्वास अखंड नामाचा अंतर विश्वास अखंड नामाचा काया वाचा मने हेची देई काया वाचा मने हेची देई अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जरा जरा विठ्ठल जप करा. रखुमाई. विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल हे विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 माय बाप विठ्ठल 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 माय बाप विठ्ठल 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 पंढरीनाथ विठ्ठल 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 पंढरीनाथ विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 हे मी माग वळल्यानंतर लक्षात आलं बोधेबाबांबरोबर चातुर्मासाला मी मधुकरी खाल्लेली जनार्दन तात्या गावंडे विठ्ठल परिवार संस्थापक अध्यक्ष आम्ही चातुर्मासाला काढले आणि घोराड्यावरती बोधेबाबाही होते आणि तात्याही होते बराच काळ घोराड्यावरती आयुष्य भजनात घालवलं बाबांनी शेवटच्या क्षणापर्यंत विठ्ठल विठ्ठल नामस्मरण मला सांगा आयुष्यातली सर्वात मोठी कमाई तीच आहे आयुष्याच्या शेवटी आपल्या मुखात नामस्मरण यावं महाराज इथं उभं राहिल्यानंतर वेगळं बोलण्याची आवश्यकताच नाही महाराज कथा कीर्तन काय करावीत महाराज विनोद मनोरंजनाची हे नाहीये इथं महाराज आपल्या उद्धाराचं साधन कल्पना करा हे जे माग जेवढे फोटो लागलेले आहेत ना
हे रत्न आहेत महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचे. आपण चिंधी आहे, चिंधी. चिंधी कळती का तुम्हाला? चिंधी कशाला वापरतात? रत्न सांभाळण्याकरता. मग त्यांना आपण सांभाळायचं. आता जोपर्यंत आपल्या देहात प्राण आहे तोपर्यंत आपण ही रत्न आपण सांभाळायचे आणि मग पुढे दुसऱ्यांना द्यायचे. बघा, बाबांनी सांगितलं आम्हाला विठ्ठल नामजप करायला, बाबांनी सांगितलं भजन कसं असावं हे करायला. ही परंपरा आपल्या कुळामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मुलालेकरांमध्ये चालू राहिली पाहिजे. खूप मुलं शिकली पाहिजेत. लक्षात घ्या, शिक्षण उत्तम घेतलं पाहिजे, पैसा हमाप कमवला पाहिजे, पण चांगला. बरं चांगला. पण त्या धनाला पवित्र करण्याचं काम फक्त ही साधना करू शकते. यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावे महाराज. आम्ही फकीरासारखेच राहतो महाराज, खरंच राहतो फकीरासारखे. आनंद आहे त्याच्यामध्ये, खूप मोठा आनंद असतो. अगदी साधरा. माझ्या इथं आमच्या डोंगराचे महाराज, डोंगरच बसलेला आहे आमच्या समोर. आमच्या आयुष्यात कधी कीर्तनाचे पैसे मागून दिले नाही तुकोबारायने आम्हाला. नाही महाराज, ज्या दिवशी तो प्रसंग येईल पैसे मागण्याचा, त्या दिवशी आम्ही तिथं नाही कुठंतरी मेलेलो असो. कशासाठी? कथा कीर्तन करायची. लक्षात ठेवा, हा आनंद लुटायचा. तुमच्यामध्ये येऊन नामसाधनेचा आनंद लुटला ना की असं होतं की तुकोबराय इथं कुठंतरी आपल्याला ऐकतात. पांडुरंग परमात्मा इथं कुठंतरी उभा आहे. कुठे नका पाहू, करा हरिकथा, तेथे अवचित सापडेल. म्हणून आपण एकच करायचं, त्याचं नामस्मरण करायचं. बाकीच्यांनी नाही म्हटले, त्यांचं तुमच्यापेक्षा अजून चांगलं होऊ दे बाबा. त्याने आगीन गाडी घेऊन का फिरेना, अजून काय करायचं आपल्याला? असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा. तुकोबराय म्हणतात बघा, आपण आपल्या मस्तीत राहावं. म्हणून आपल्या मस्तीत राहण्याकरता फक्त थोरा मोठ्याचे आशीर्वाद, जे तुकोबरायने अपेक्षा केली. तुका म्हणे आता देई संत संग, आणि त्यांच्या संगतीत तुझे नामी रंग जडो म्हणा. माझ्या मनाला नामाचा रंग चढावा. आणि एकदा त्या नामात रंगल्यानंतर महाराज काय सांगायचं, बस. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय बोललासी पतंगे. कशासाठी बोलायचंय मग आपण महाराज? आपल्याला उलट नामाची इतकी भूल चढायला पाहिजे की बाकीचं काहीच कळू नये. ते भूल दिल्यानंतर माणसाला नाही का कापतात, तोडतात, काय काय करतात. बस तुकाराम महाराज म्हणतात, तीच अवस्था माझी कर. देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळो आले. हे सगळं चाललंय देहावर आहे म्हणून, आणि हे थांबलं पाहिजे. त्याच्याकरता देहाची वृत्ती म्हणजे देहतादात्म्य सुटून महाराज भगवंत परमात्म्याची एकरूप होण्याची जी अवस्था आहे ती म्हणजे नामसाधन आहे. आणि नामाने माणूस सगळंच विसरून जातो. नाठवे घरदार तान पळाली अशी अवस्था होते. तुकोबरायांनी याच ठिकाणी, याच अवस्थेत, अशाच मस्तीमध्ये भजन केलेलं आहे महाराज. अशाच अवस्थेत भजन केलं आणि त्या भजनाचा परिणाम इथला मातीतला कण कण महाराज विठ्ठलमय करून टाकला, विठ्ठलमय झाला. मला सांगा, म्हणून आज असं वाटतं ना, अरे दगड झालो तर डोंगराचा व्हावा. माणसाने दगड होऊ दे आणि या डोंगराचा व्हावा. म्हणून काय तुकोबरांची त्यावेळची अवस्था असेल. त्यावेळेला एवढी सोय नव्हती, तरी एवढ्या अडचणीत तुकोबरा इथे येऊन साधना करू शकतात. आपल्यासाठी सगळं सोपं आहे महाराज, खूप सोपं आहे. आयतं केलंय महाराज. हो, आयते आणले जीवन आपले. आपल्या दारात आयतं पाणी, गोदे काठी होता आड. तुकाराम महाराजांची भाषा आहे महाराज. आयतं आपल्या दारात आलंय, आपण फक्त स्नान करून घ्यायचंय. गंगा आली आळशावरी आणि आळशी पाहून पळे दुरी. असं नसावं महाराज. लोक म्हणतात ना, गंगा आली ना हात धुवून घेतला पाहिजे. इतका हात धुवून घ्यावा. काही काही निहातीच हात धुतला, 50,000 हजारावर गेले, कळलं तर बघा. तसलं नाही हात धुवायचा आपल्याला, तसलं नाही हात धुवायचं महाराज. आपलं मन धुवा, आपली बुद्धी पवित्र. महाराज हे जे महात्मेत गुरु दाविल्या वाटा, नेवनी विवेक तीर्थ तटा, धोनी मळकटा बुद्धीचा जेणे. आपल्या बुद्धीचा मळ कुठं तरी धुतला पाहिजे. याच्या करता तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग जोडो म्हणा. मला जास्त सांगून तुमच्या पुढं माझी विद्वत्ता मिरवायची नाही, एवढं काय मी विद्वान नाहीये. पण त्या दिवशी महाराज जे आले,
कुठून माझा नंबर मिळाला कुणाकडून, त्यांनी म्हटले महाराज गाथा पाहिजे आपल्याला. मग म्हटलं घेऊन जा. काय एवढ्या 50-60 गाथेची तुम्ही धार काढली आणि सगळ्यांना पाजले, मलाही समाधान होतं. शास्त्राची दुबती पोशिती घरी, हे शास्त्र म्हणजे आपल्याला दूध येणारी काय, आणि ते एकट्याने खाऊ नये मिळाल्यावर सगळ्यांना मिळावं महाराज. आणि म्हणून गाथा न्यायने करता आले, सहज त्यांनी विषय काढला. म्हणलं कधी सप्ताह आहे? ते म्हटले असं असं आहे. म्हणलं मग आधी मध्ये काय? तर म्हटले 17 तारखेला एक महाराज जरा शक्यता कमी. म्हणलं आलोच महाराज, आपल्याला काय लागतंय महाराज. गुणगायीन आवडीन ह्याची माझी सर्व जोडी, ही आपली सर्वात मोठी कमाई आहे. म्हणून इथं येण्याचा योग आला. आणि आमचे मित्र इथं बसलेले आहेत. माझ्या कीर्तनात मी नाव घेत नाही म्हणून महाराज असं काहीतरी म्हणत असतो, कारण माझे गुरुजी असे होते ना महाराज, आयुष्य असं घालवलं की 1 रुपया सुद्धा कथा कीर्तनाचा कधी त्यांनी घेतला नाही. संन्यासी फकीर महात्मा. आणि मग त्याच्यामुळे त्यांचे संस्कार आपल्यावर. त्यांनी सांगितलं बाबा विषय घ्यायचाच नाही. लयच अतिच झालं तर त्यांना म्हणायचं इथून मला उचलून ज्ञान परत इथं आणून सोडा. पैसे लागतं कायला? लोक काय म्हणतात, कीर्तनकार पैसे मागतात. आमच्या बाबतीत उलट आहे. आम्ही सांगतो आम्हाला जिथून न्यात आहे तिथं आणून परत सोडवा, बाकीचं काही लागत नाही आपल्याला. पण लोक नंतर हुशार झाली, घेऊन जातात आणि सोडवत नाही. ते म्हणतात एसटीला बसून देतो. असं केलंय महाराज. खूप आनंद, पण मी आनंद लुटला म्हणतो का माहिती का? त्याच्यात सुद्धा आम्हाला आनंद वाटला की लोकांची भावना आहे, लोकांना तुकाराम महाराज पाहिजेत, पण ते शुद्ध आणि निखळ पाहिजे महाराज. भेसळीचे तुकाराम महाराज लोकांना चालत नाही. तुम्ही आम्ही सगळं भेसळीचं केलंय. ज्ञानोबरांना भेसळ, तुकोबरांना भेसळ, कशासाठी चाललंय? म्हणून अत्यंत शुद्ध भावनेने आपल्या समोर बसलेले श्रोते असतात. त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या चित्तामध्ये असं काही द्यावं की जे तुकोबरांचं शुद्ध सात्विक सार असलेलं काहीतरी चिंतन द्यावं. मला माहिती नाही माझं कीर्तन कसं आहे, पण मला एवढं मात्र नक्की कळतंय माझ्या तुकोबरांना जे अपेक्षित आहे की तुम्ही कथा कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कीर्तन ऐकून काहीतरी साधनेचा स्वीकार किंवा अंगीकार करा. उगच मी 50 वर्षी कीर्तन ऐकतो तसलं करू नका. 50 वर्षामध्ये 50 प्रमाण तुकोबरायची अशी घ्या की तीच फक्त तंतोतंत आपल्या जीवनाशी जुळली पाहिजे. मी तर म्हणतो 50 जाऊ द्या, एक तरी प्रमाण असं पाहिजे की तसं जगता वागता आलं पाहिजे. तुकोबरायांची नित्य कृपा आपल्यावर राहते महाराज. आणि संतांची कृपा असली ना, संतांची कृपा जर असेल तर या विश्वाचा मालक सुद्धा आपलं काही वाकडं करू शकत नाही. फक्त आपला विश्वास साधू संतांवर पाहिजे महाराज. त्या तुकोबरायांवरती विश्वास ठेवा आणि जाता जाता विठ्ठल नाम घेऊन जा. याच्या पलीकडे मी काही सांगू शकत नाही. इथून नेण्यासारखं. आणि वाटलंच तुम्हाला नाही आपल्याला भंडारा डोंगराची पूजा घडली पाहिजे, जाताना एक चांगला दगड घेऊन जाईल. मी चांगला म्हणतोय बरं, चांगला दगड माझ्या तुकोबराच्या पायाजवळचा. माझ्या डोंगराची पूजा झाली पाहिजे महाराज. काय तो रोज जर पूजेत दगड आला ना, तर तुम्ही आज आलाय भंडारा डोंगर, रोज तुम्हाला भंडारा डोंगराचं दर्शन. त्या दगडाकडे पाहिलं की तुकोबरायचं दर्शन, आणि त्या दगडाकडे पाहिलं की माझं कीर्तन आठवत आहे का नाही? मग तुम्हाला फुकट जर माझं कीर्तन घरी मिळतं तर कशाला मला तारीख पाहिजे तुमच्या तिकडे या आणि एवढं खटाटोप करा. किती चांगलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ हा आनंदाने करायचा, आनंदाने उपभोगायचा महाराज. आणि आपल्या मस्तीत राहायचंय. फक्त एक लक्षात ठेवायचं, मस्ती करायची नाही, मस्तीत राहायचं. मस्ती केली माझ्या तुकोबरायला ज्ञानोबरायला नाही आवडत महाराज. म्हणून आहेत तुमच्या चेहऱ्यावरचा जो आता आनंद आहे हा अखंडपणे असाच टिकून राहावा, ही माझ्या तुकोबरायच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय. आ बोलिलेले पुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही विचारिला धिकार म्या आपला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज